आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय द्वापार युगात इंद्रमतीला शरणात घेणे. द्वापार युगामध्ये चंद्रविजय नावाचा एक राजा होता. त्याची पत्नी इंद्रमती खूपच धार्मिक प्रवृत्तीची स्त्री होती. संत महात्म्यांचा खूप आदर करत असायची. तिने एक गुरुदेव देखील केला होता. त्यांच्या गुरुदेवांनी सांगितले होते की मुली साधू संतांची सेवा केली पाहिजे. संतांना अन्नदान केल्याने खूप लाभ होतात. एकादशीचे व्रत, मंत्रांचे जप आदी साधना ज्या गुरुदेवांनी सांगितलेल्या होत्या ती भगवत भक्ती राणी खूप दृढतेने करू लागली होती. गुरुदेव यांनी सांगितले होते की संतांना भोजन खाऊ घालशील तर तू पुढे देखील राणीच होशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल. राणीने विचार केला की रोज एक संताला अवश्य भोजन करवेन, यामुळे मला आठवण राहील, नाहीतर मला विसर पडेल. राणी दररोज अगोदर एका संताला भोजन देई, नंतर स्वतः खात असे. खूप वर्षे हा नित्यनियम चालत राहिला. एकदा हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचा योग आला. जेवढेही त्रिगुण मायेचे उपासक संत होते सगळ्यांनी गंगा स्नान करण्यासाठी म्हणजेच पर्वणीसाठी प्रस्थान केले. या कारणास्तव काही दिवस राणीला भोजन घालण्यासाठी कोणी संत मिळाला नाही. राणी इंद्रमतीने स्वतः देखील भोजन केले नाही. चौथ्या दिवशी आपल्या दासीला म्हणाली की दासी, जरा पाहून ये, कोणी संत भेटले तर, नाहीतर आज तुझी मालकीण जिवंत राहणार नाही. जरी माझे प्राण निघून गेले तरी ती अन्न घेणार नाही. ते दीनदयाळ कबीर परमेश्वर आपल्या पूर्वीच्या भक्तांना शरणात घेण्यासाठी ना जाणे काय कारण बनवतात. दासीने वर छतावर चढून पाहिले की समोरून पांढरे कपडे घातलेले एक संत येत होते. द्वापार युगामध्ये कबीर परमेश्वर करुणामय नावाने आले होते. दासी खाली आली आणि राणीला म्हणाली की एक व्यक्ती आहे जी साधूसारखी दिसत आहे. राणी म्हणाली की लवकर बोलावून आण. दासी महालातून बाहेर गेली आणि प्रार्थना केली की साहेब, तुम्हाला आमच्या राणीने बोलावले आहे. करुणामय साहेब म्हणाले की राणीने मला कशासाठी बोलावले आहे? माझा आणि राणीचा काय संबंध? मोलकर्णीने सर्व घटना सांगितली. करुणामय म्हणजे कबीर साहेब म्हणाले की राणीला गरज असेल तर इथे यावे, मी इथेच उभा आहे. तू दासी आणि ती राणी. मी तिथे जाईल आणि जर ती म्हणेल की तुम्हाला कोणी बोलावले होते अथवा तिचा राजाच काही म्हणाला तर, मुली, संतांचा अनादर खूप पापदायक असतो. दासी पुन्हा परत आली आणि राणीला सर्व वार्तालाप ऐकवला. तेव्हा राणी म्हणाली की दासी, माझा हात पकड आणि चल. गेल्यावर राणीने दंडवत प्रणाम करून प्रार्थना केली की हे पालनहार, इच्छा तर ही आहे की आपल्याला खांद्यावर बसवू. करुणामय साहेब म्हणाले, मुली, मला हेच पाहायचे होते की तुझ्यामध्ये कोणती श्रद्धा पण आहे की तशीच उपाशी मरत आहेस. राणीने आपल्या हातांनी भोजन बनवले. करुणामय रूपामध्ये आलेले कबीर देव म्हणाले की मी भोजन खात नाही. तेव्हा राणी म्हणाली की मी देखील भोजन करणार नाही. करुणामय साहेबजी म्हणाले की ठीक आहे मुली, घेऊन ये, भोजन करूया. कारण समर्थ त्यांनाच म्हणतात जे पाहिजे ते करू शकतात. करुणामय साहेब यांनी भोजन केले. नंतर राणीला विचारले की ही जी साधना तू करत आहेस ती तुला कोणी सांगितली आहे? राणी म्हणाली की माझ्या गुरुदेवांनी आदेश दिला आहे. कबीर साहेब यांनी विचारले, काय आदेश दिला आहे तुझ्या गुरुदेवाने? इंद्रमती म्हणाली की विष्णू महेश यांची पूजा, एकादशीचे व्रत, तीर्थयात्रा, देवी पूजा, श्राद्ध घालणे, मंदिरात जाणे, संतांची सेवा करणे. करुणामय म्हणजे कबीर साहेब यांनी सांगितले की जी साधना तुझ्या गुरुदेवांनी दिलेली आहे तुला जन्म आणि मृत्यू तसेच स्वर्ग, नरक व 84 लक्ष योनीच्या कष्टातून मुक्ती प्रदान करू शकत नाही. राणी म्हणाले की महाराजजी, जेवढे पण संत आहेत आपली आपली प्रभुता स्वतःच बनवायला येतात. माझ्या गुरुदेवांविषयी काही बोलू नका. मला मुक्ती मिळो अथवा न मिळो. करुणामय म्हणजे कबीर साहेब यांनी विचार केला की या भोळ्या जीवाला कसे समजवावे. यांनी जी शेपूट पकडले आहे ते मरतील पण सोडणार नाहीत. करुणामय साहेब म्हणाले की मुली, तसे तुला वाटत आहे, मी निंदा करत नाही. मी तुझ्या गुरुदेवांना शिवी दिली आहे का अथवा काही वाईट म्हणालो आहे?
मी तर भक्ती मार्ग सांगत आहे की ही भक्ती शास्त्रविरुद्ध आहे, तुला पार होऊ देणार नाही आणि ना तुझे कोणते येणारे कर्मदंड दूर करेल. आणि ऐक, आजपासून 3ऱ्या दिवशी तुझा मृत्यू होईल. ना तुझा गुरु वाचवू शकेल आणि नाही तुझी खोटी साधना वाचवू शकेल. जेव्हा मरणाची वेळ येते मग जीवाला भीती वाटते, तसा तर मानत नाही. राणीने विचार केला की संत खोटे बोलत नाहीत. असे तर होणार नाही की मी 3ऱ्या दिवशी मरून जाईल. या भीतीमुळे करुणामय साहेब यांना विचारले की साहेब, काय माझे प्राण वाचू शकतील? कबीर साहेब म्हणजे करुणामय म्हणाले की वाचू शकतेस, जर तू माझा उपदेश घेशील, माझी शिष्या बनशील, अगोदरच्या पूजा सोडशील, तेव्हा तुझे प्राण वाचतील. इंद्रमती म्हणाली, मी ऐकले आहे की गुरुदेव बदलू नयेत, पाप लागते. करुणामय म्हणजे कबीर साहेब म्हणाले की नाही मुली, हा देखील तुझा भ्रम आहे. एका वैद्याचे म्हणजेच डॉक्टराचे औषध लागू पडत नसेल तर दुसऱ्याकडून घेत नाही का? एक 5वी वर्गाचा शिक्षक असतो, नंतर एक उच्च वर्गाचा शिक्षक होतो. मुली, पुढच्या वर्गामध्ये जावे लागेल. काय पूर्ण आयुष्यभर 5व्या इयत्तेत राहणार का? तिला सोडावे लागेल. तू आता पुढील शिक्षण घे. मी शिकवण्यासाठी आलो आहे. तशी तर ऐकत नव्हती, परंतु मृत्यू दिसू लागला की संत सांगत आहेत तर कोणती गोष्ट बिघडून जाऊ नये असा विचार करून इंद्रमती म्हणाले की जसे तुम्ही म्हणाल तसेच मी करीन. करुणामय म्हणजे कबीर साहेब यांनी उपदेश दिला. सांगितले की 3ऱ्या दिवशी माझ्या रूपात काल येईल, तू त्याच्याशी बोलू नकोस. जे मी नाम दिले आहे 2 मिनिटे त्याचा जप कर. 2 मिनिटांनंतर त्याला पहा, त्यानंतर सत्कार करायचा आहे. तसे तर गुरुदेव आल्यानंतर त्वरित चरणांवर पडायला हवं. हा माझा केवळ याच वेळेस आदेश आहे. राणी म्हणाली, ठीक आहे जी. राणीला तर चिंता झालेली होती. श्रद्धेने जप करत होती. करुणामय साहेब म्हणजे कबीर साहेब यांचे रूप घेऊन गुरुदेव रूपामध्ये काल आला. आवाज दिला, इंद्रमती, इंद्रमती. तिला तर अगोदरच भीती होती, स्मरण करत राहिली. काल याच्याकडे पाहिले नाही. 2 मिनिटांनंतर जेव्हा पाहिले तर काल याचे स्वरूप बदलून गेले. काल याचा जसाचा तसा चेहरा दिसू लागला. करुणामय साहेब यांचे स्वरूप राहिले नाही. जेव्हा काल याने पाहिले की तुझं तर स्वरूपच बदलले आहे, त्याला माहीत झाले की तिच्याजवळ कोणता तरी शक्तियुक्त मंत्र आहे. असे बोलून निघून गेला की तुला नंतर पाहून घेईन, आता तर वाचलीस. राणी खूप आनंदी झाली. आनंदाला पारावार राहिला नाही. कधी आपल्या दासींना सांगू लागली की माझा मृत्यू होणार होता, माझ्या गुरुदेवांनी मला वाचवले. राजाजवळ गेली तसेच म्हणाले की आज माझा मृत्यू होणार होता, माझ्या गुरुदेवांनी रक्षण केले, मला घेण्यासाठी काल आला होता. राजा म्हणाला की तू असेच नाटकं करत राहतेस. काल आला तर तो काय तुला सोडून गेला असता? हे संत अशीच दिशाभूल करतात. आता या गोष्टीला तो कसा मानेल? आनंदाने राणी झोपी गेली. काही वेळानंतर सापाचे रूप घेऊन काल पुन्हा आला आणि राणीला दंश केला. जसे सापाने दंश केला, राणीला त्वरित कळाले. राणी जोराने ओरडली, मला सापाने दंश केला. नोकर पळत आले. बघता बघता एका मोरी म्हणजे पाणी काढण्याच्या छोट्या छिद्रामधून तो साप घराच्या बाहेर निघून गेला. आपल्या गुरुदेवांना हाक मारून राणी बेशुद्ध झाली. करुणामय म्हणजे कबीर साहेब तिथे प्रकट झाले. लोकांना दाखवण्यासाठी मंत्र म्हणाले आणि ते तर बिना मंत्राचे सुद्धा जिवंत करू शकतात. कोणत्याही जंतर मंतरची आवश्यकता नाही. इंद्रमतीला जिवंत केले. राणीने खूप आभार मानले की हे बंदी छोड, जर आज तुमच्या शरणामध्ये नसते तर माझा मृत्यू झाला असता. साहेब म्हणाले की इंद्रमती, या कालला तर मी तुझ्या घरामध्ये शिरू देखील दिले नसते आणि याने तुझ्यावर प्रहार देखील केला नसता, परंतु तुझा विश्वास बसला नसता. तू असा विचार केला असता की माझ्यावर कोणतेही संकट येणार नव्हते. गुरुजी यांनी मला भ्रमित करून नाम दिले. यासाठी तुला थोडासा झटका दाखवला आहे, नाहीतर मुली तुझा विश्वास बसला नसता. धरमदास यहाँ घना अंधेरा, बिन परिचय जीव जमका चेरा. करुणामय म्हणजे कबीर साहेब म्हणाले की आता जेव्हा मला वाटेल तेव्हा तुझा मृत्यू होईल. गरीबदासजी म्हणतात की गरीब काल डरे करतार से, जय 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 जगदीश, जोरा जोरी झाडती पगरज डारे शीश.
हा काल कबीर परमेश्वर यांना घाबरतो आणि हा मृत्यू कबीर साहेब यांचे जोडे साफ करतो, अर्थात नोकरा समान आहे. नंतर ती धूळ आपल्या कपाळाला लावतो की तुम्ही ज्याला मारण्याचा आदेश द्याल त्याच्या जवळ जाईन, नाहीतर मी जाणार नाही. गरीब काल जो पिसे पिसना, जो राहे पनिहार, ये दो असल मजूर है मेरे साहेब के दरबार. हा काल जो येथील 21 ब्रह्मांडांचा भगवान म्हणजे ब्रह्म आहे, जो ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा पिता आहे, हा तर माझ्या कबीर साहेब यांचे पीठ दळतो.